तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होत नसल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला। बीडचं संपूर्ण पोलीस खातं हे बरखास्त करा आणि नव्याने नेमणुका करा ही मागणी थेट संजय राऊत यांनी केली। संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये। माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे। त्यानंतर आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे 4 दिवसांपासून 700 ते 800 धमकीचे कॉल आले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला। धमकी देणारे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील दमानी यांनी केलाय। दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल असं आश्वासन यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलं असल्याचं बघायला मिळत आहे। तर अंजली दमानिया यांचे हे गंभीर आरोप। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता, म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय। कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत। आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार। सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। तर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे असा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनीही केलाय। महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला सुरेश धस जबाबदार राहतील असा इशारा मिटकरींनी यावेळेस दिला। मस्साजोगच्या सरपंचाच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात ते मोर्चे आहेत, ते मोर्चे भरकटू देऊ नका एवढी सक्त ताकीद दिल्यानंतर सुद्धा हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही। ज्या प्रकारे ते भाष्य करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दातमनगट खाऊन जर विचारत असतील तर त्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही। आम्ही सुरेश धसांना प्रश्न विचारला आमदारांना, तर त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे ट्रोल करतात, धमक्या देतात, ती आमची प्रथा परंपरा नाही आहे।